आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, कुठे चाललेस इतक्या रात्री? मला काळजी वाटते ग शमिकाची. नाही म्हणजे दिवसभर आपल्याकडे होती आणि आपल्याकडून तिला काही चुकीचं खायला दिलं गेलं असेल आणि म्हणून आजारी पडली असेल तर आपल्याला जायला पाहिजे. मी जाते अजिंक्य सरांकडे. थांब, मी पण येते. अरे काय रे, एवढ्या रात्री निघालात कुठे तुम्ही दोघी? अजिंक्य सरांकडे. अजिंक्य सर एवढ्या रात्री? अगं पण जे काय आहे ते सकाळी बोलता येईल की त्यांच्याशी? नाही बाबा, त्यासाठी नाही. शमिकाची तब्येत बरी नाहीये. आता अजिंक्य सरांशी बोलताना कळलं. बाई, काय झालं पोरीला ग? तेच कळलं नाही म्हणून आता जातोय तिला बघायला. रात्रीची वेळ आहे, मी सुद्धा येतो सोबत. सांभाळून जा. हो, येतो. नाही ग बाई, काय झालं असेल पोरीला? बरं व्हायचं नाहीये का शमिका तुला? डॉक्टरांकडे पण जायचं नाहीये, औषधी घ्यायचं नाहीये. नाही मग करायचं काय नक्की शमिका? आराम करा, मी आलो. तुम्ही काय झालं शमिकाला? कुठे आहे ती? आहे आतमध्ये. मी जाऊ का आतमध्ये? या. शमिका, काय ग, काय झालं? हा, काय झालं हिला? माहित नाही काय झालंय. सतत उलट्या करतेय, कणकण पण आहे थोडीशी. म्हणूनच म्हटलं डॉक्टरांकडे जाऊ, तर नाही. घरी औषध देतो म्हटलं तर तेही नाही. म्हटलं ठीक आहे, डॉक्टरांकडे नाही जायचं ना, डॉक्टरांना इथे बोलवतो, तेही नाही. मला फक्त त्रास द्यायचं ठरवलं तिने, दुसरं काय. अहो ठीक आहे, नका ओरडू तिच्यावर. आणि लहान मुलं नाहीच घेत औषध. तुम्ही तिला जिभेखाली ठेवायला लवंग दिलीत का? काय लवंग? ती कशाला? अहो कशाला म्हणजे, लवंग दिली तर उलटीची उबळ थांबते. एवढं कसं कळत नाही तुम्हाला? मला कसं माहिती असणार? ऍडव्होकेट आहे मी, डॉक्टर नाहीये. पण ऍडव्होकेट असलं तरी बाप आहात ना, एवढं तर तुम्हाला कळायलाच हवं. हे बरं. खरं तर हे सगळं ना तुमच्यामुळे झालं. शमिकाने सांगितलं मला किती गोड खाल्लंय तिने. इतकं कोणी गोड देतं का लहान मुलांना खायला? आजारी पडणार नाही तर काय मग? अहो लहान मुलं आहेत ती, थोडे तरी हट्ट पुरवायला हवेत ना. हो, हट्ट पुरवा ना, पण मग आजारी पडल्यानंतर पण काय करायचं ना हेही सांगा. दादा, ओरडू नकोस ना तिला. तिची काही चूक नाहीये, चूक तर माझी आहे. मी जास्त गोड खाल्लं. वृंदान तिला माहितीच नाही मी खूप गोड खाल्लं. खूप दिवसांनी कोणीतरी माझे लाड केले. मला मम्माची आठवण सुद्धा आली नाही. आधी मम्मा होती तर ती दिवसभर माझ्यासोबत असायची, लाड करायची. आज इतक्या दिवसांनी वृंदा आंटीने पण माझे तसेच लाड पुरवले. प्लीज तिला ओरडू नकोस ना. तू म्हणशील ते करेल मी. तू इंजेक्शन आण, कडू औषध आण. पियल मी, पण तिला काही बोलू नकोस.
प्लीज ओरडू नकोस तिच्यावर. शमिका झोप आता, आराम कर. मास्तर हा. नका काळजी करू, येतील आता. हा नाही नाही. काळजी असं नाही, पण एकदम जुन्या आठवणी आल्या. 5 मुली, पण तरी बरं. माझी वृंदा आणि ओवी मोठे झाल्यानंतर, त्यांची आई गेल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या अगदी न सांगता स्वीकारल्या. पण तरी माझा जीव काय शांत बसतोय. घरात जरा जरी कोणी आजारी असलं ना तरी जीव नुसता कासावीस व्हायचा माझा. अगदी कोणाला ताप जरी आला तरी अक्षरशः तारांबळ उडायची माझी. हो हो. खरंय, खरं बोलला ते. माझी तिघं काही कमी आहेत मास्तर. त्यातनं गुड्डी बाई, तुम्हाला सांगते, इतकी हट्टी ना, स्वतःला हवं तेच करायची आणि मग सारखी आजारी पडायची बघा. तुमच्या हाताशी तरी वृंदा ओवी होत्या. हो. मी तर एकटी बाई, कसं सांभाळलं बाई त्यांना. माझं मला माहिती किती धावपळ झाली असेल काय सांगू तुम्हाला. वेडी व्हायची मी वेळ आली होती, वेडी. खरंय. आता ही शमिकाच बघा ना, आली आपल्याकडे. दुसऱ्याची पोर, पण तरी आपल्या मनात घर केलंच ना पोरीनं. हो बाई, केलं. तर ते आजारी आहे म्हटल्यावर काळजी वाटणारच. होय हो. ते अजिंक्य साहेब तर अगदी घाबरले असतील. हो हो. हो, पण तरी तुम्हाला सांगतो, बाप काय किंवा आई काय, एकटे असल्यानंतर मुलांच्या लहानपणी त्यांच्या आजारपणामध्ये हातबल होतातच. पण तरी एक बरं आहे, आईला मुलांची भाषा कळते तरी. हा, कारण बापापेक्षा 9 महिने जास्त एकत्र असतात ना. खरंय. पण खरं सांगतो असाल तर ते मला वाटलं नव्हतं आपल्या मुलांच्या नशिबी हे असलं एकटे पण इतक्या लवकर ये. बसूच्या रडण्याचा आवाज येतोय का? हो. उठली वाटतं. नाही. गाढ झोपली ती आता. कोण म्हणेल ही मुलगी मस्ती करण्यात एक्सपर्ट आहे. हो ना, आता किती शांत वाटते. चला येतो आता. थँक्यू समीर, तुम्ही सगळे आलात. खरंच थँक्यू. चला. येतो. बरं ऐका, हा. तिची उद्या झोपमोड होऊ देऊ नका आणि शक्यतो तिला उद्या शाळेत पाठवूच नका तुम्ही. नाही. आणि सकाळी उठली ना की लगेच खायला देऊ नका. तिला आधी उठू दे, शांत होऊ दे. भूक लागलीच तर बिस्किट आणि चहा द्या किंवा काहीतरी हलकं फुलकं दिलं तरी चालेल. आणि सकाळी पण तिला उलटीसारखं वाटलं तर जिभेखाली लवंग धरायला द्या तिला आठवणीने. हो. रात्री सकाळी कधीही कणकण वाटली तरी मी जो काढा बनवलाय तो तिला प्यायला सांगा. तिला सांगा की वृंदा आंटीने प्यायला सांगितलं, प्यावाच लागेल. आणि ताप वाढला ना तर मिठाच्या पट्ट्या ठेवा आठवणीने. हो हो, बस. मध्ये श्वास घ्या जरा. किती इन्स्ट्रक्शन्स. काळजी करू नका, मी लक्षात ठेवतो सगळं. येतो आम्ही. आणि वृंदा, सॉरी, मगाशी मी ओरडलो तुमच्यावर. तसं तर मी सुद्धा सॉरी. मी सुद्धा फोनवर ओरडले ना तुमच्यावर. शमिका इतकी आजारी आहे हे माहित असतं तर अशी ओरडले नसते मी. मला महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी, त्यासाठी फोन केला होता. बोला ना मग. नाही नको, आत्ता नको. उशीरही झालाय, निघायचंय. अरे हो, बर्फी पण घरी एकटी असेल नाही का. येतो. वृंदा, पुन्हा एकदा सॉरी.
बर्फी घरी एकटी आणि आमच्यामुळे तुम्हाला इथे यावं लागलं. रिअली सॉरी. ठीक आहे, शमिकाची तब्येत आहे तेवढीच महत्वाची. आणि मी इथे आले नसते तर तुम्ही काय घोळ घालून ठेवला असता देवालाच माहिती. मी कुठे घोळ घालतोय? ती ऐकत नाहीये माझं ना. बरं बरं, आता भांडू नका तुम्ही माझ्याशी. कमाल, म्हणजे मी भांडतो तुमच्याशी? नाही म्हणजे असं नव्हतं मला म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं तुम्हाला? उरलेलं भांडण उद्या करूया का? उद्या बोलूया. येतो आम्ही. काळजी घ्या शमिकाची. हो. येतो आम्ही. वृंदा, थँक्यू. वेलकम. हे चिंचेचे झाड दिसे चिनार ऐका, थांबली बघा थांबली, वृक्षा परी दिसशी तू. ओ ग ओ ग काय झालं काय झालं माझ्या बर्फीला? काय झालं? कोणी कोण? चला झोप. अरे बा, नाही आई आली, आई आली. झोपवते तिला. हो ग माझं बाळ. नाही नाही, आपण झोपूया, आपण झोपूया. चला. नाही थांबेच ना रडायची ते. हॅलो. हॅलो. हा, पोचलात ना तुम्ही? हो पोचलो. मी ओवी बोलते. ओके. उशीर झाला का तुम्हाला पोहोचायला? सॉरी, आमच्यामुळे उगाच त्रास झाला तुम्हाला. सगळ्यांना धावपळ करत इथे यावं लागलं. अहो नाही ठीक आहे, सॉरी वगैरे काय बोलताय. ठीक आहे. रडण्याचा आवाज होतोय. बर्फी रडतेय का? हो बर्फी रडते आमची. हो. काय झालं तिला? ते काय झोपेतून उठली आणि आई समोर नाही म्हटल्यानंतर रडायला लागली. शमिकाला येते तशी तिलाही तिच्या आईची आठवण आली असेल ना. खरंय, आई शेवटी आईच असते. आईची कोणी रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. बघा ना, कितीही केलं तरी शमिकाची आई नाही होता येणार मला. आईची माया नाही देता येणार. या लहानग्यांना आई सोबत नसेल की अपूर्णच वाटत असणार. अजिंक्य सर, मी फक्त शेअर करतोय तुमच्याशी. आय एम ओके, डोंट वरी. शमिकाच्या सोबत आई नसली तरी तिचे बाबा आहेत तिची काळजी घ्यायला. तुम्ही काळजी करू नका. चला, उशीर झाला, ठेवतो फोन. ठीक आहे, बाय. नुसतं बघतच बसणार आहेस की काही बोलणार पण आहेस? मी बघतोय किती दिवसांनी अशी तू मोबाईल हातात न घेता माझ्या बाजूला आहेस. खरं सांगू मुक्ता, तू अशी शांत शांत असतेस ना, खूप गोड दिसतेस. आज जास्तच लाडात आलेत रावसाहेब. रावसाहेब लाडात आले, पण राणी सरकारांचं काय? त्या पण लाडात आल्या. हो का? मग राणी सरकार इतक्या लाडात आले, मग राणी सरकार इतक्या लांब काय? शपथ मेसेज आलाय.
मेसेज केलाय? म्हणजे आभाने पहिल्यांदा स्वतःहून मेसेज केलाय. पण मुक्ता, तू ठरवलंस ना की तू आता आभाला रिप्लाय देणार नाहीयेस. हा एकच मिनिट थांब. हे तू तेच कर. तू फक्त फोनवरच बोलत बस, माझ्या जवळ येऊ नकोस आता. अरे एक मिनिट. जाऊ दे, आभाने काय मेसेज केलाय तरी बघते. आभा, अगं त्या मोबाईलचा सारखा टिंग 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 आवाज येतोय. बंद कर आणि झोप आता. झोपतच होते. अलार्म लावत होते. झालं, झोपते. अरे मेसेज का करत नाहीये? मी पण रिप्लाय करत नाहीये आणि आकाश पण झोपला. हिला प्रेमात पाडता पाडता माझ्या आयुष्यातल्या प्रेमाला ब्रेक लागला. नाही, असं करून नाही चालणार. आकाश सॉरी म्हणाले ना. गब्बस का तू? आधी मूड घालवायचा आणि मग सॉरी म्हणायचं. हे कशाला सॉरी म्हणते? तू कर ना. तू तुझ्या बहिणी बरोबर चॅटिंग कर रात्रभर. अरे ती रिप्लायच नाही करत आहे. अच्छा, म्हणून आता माझ्या जवळ येतेस तू. ऐक नाही बघ, मी हा बघ फोन पण बाजूला ठेवलाय आणि हवं तर फोन सायलेंट करते मी. कशाला सायलेंटवर कशाला? कर ना, तुम्ही चॅटिंग करा, एकमेकींची गुलुगुलू गप्पा मारा, पण आता माझ्या जवळ येऊ नकोस तू, कळलं? मला सतवायचं नाही. जा चॅटिंग कर, जा. गुड नाईट. मी नाही जाणार. मुक्ता झोपू दे. मुक्ता गप. गुड मॉर्निंग दादा. अरे गुड मॉर्निंग. आज चक्क लवकर उठलीस आणि का स्वतःच्या स्वतः आवरलंस पण. व्हेरी गुड. हे का, ही बॅग कशाला? अरे आपल्याला वाड्याजोबांकडे जायला हवं ना. वाड्याजोबाचं? हो ते कशाला? दादा, तू कोर्टात जाणार आणि मी इथे घरी एकटी राहणार. तशी राहते मी घरी एकटी, पण आज काय झालंय, मला बरं नाही वाटत आहे. खूप लो फील होत आहे. अच्छा, असं होतंय का? मला माहितीये. म्हणूनच ना आज मी दिवसभर तुझ्या सोबत राहणार आहे. तुला सोडून कुठेच जाणार नाही, कारण आज मी कोर्टात सुट्टी टाकली आहे. काय सुट्टी वगैरे कशाला? मला तर बरं वाटतंय ना आता. अगं पण आता तू म्हणालीस ना मला बरं वाटत नाहीये, म्हणून मला वाड्या आजोबाकडे जायचंय. हो नाही, मला तसं बरं नाही वाटत आहे, असं बरं वाटतंय. कसं बरं नाहीये? म्हणजे मी व्यवस्थित आहे, पण मला काही झालं तर तसं होणार तर नाही. पण अगं शमिका, काय होतंय? काही सुचतंय का बोलायला? का उगाच आपलं काही बोलतेस? काही म्हणालीस ना तरी कुठे घेऊन जाणार नाही मी तुला. आज मी सुट्टी घेतलीये, त्यामुळे आपण दोघं घरीच आहोत. कळलं? तुझ्यासाठी छान काहीतरी ब्रेकफास्ट बनवतो मी. अरे ब्रेकफास्ट वगैरे काय बनवतोयस? म्हणजे कोण आहेस तू? कोण आहे? हळू. हिरो आहेस तू, हिरो. लोकांना जस्टिस मिळवून देणारा हिरो आहेस तू. अच्छा, मस्का. कितीही मस्का मारलास ना तरी मी तुला कुठेही नेणार नाही, आणि वृंदा आंटीकडे तर नाहीच. काल त्रास देऊन झालं, आज पुन्हा नको शमिका. आज मी आहे ना घरी, तिथे जी मजा करतेस ना ते आपण इथे करूया. ओके? हो मला माहितीये तू सुट्टी घेतलीयस, मग पण
जर तू सुट्टी घेतलीस आणि लोकांना जस्टिस उशिरा मिळणं हे तर रॉंग आहे ना. बघ म्हणजे मला असं वाटतं. हा काय मुलगी आहे, काय करू काय मी तुझं? वाड्याचं बंद सोड. हे अजिबात नाही. डॅडा तू जसं म्हणशील मी तेच करेल. मी कोणालाच त्रास नाही देणार. हो शमिका, पण काल सारखा पुन्हा त्रास झाला तर? हे बघ डॅडा, काल वृंदांडी आली आणि माझा सगळा त्रास पळून गेला आणि आज मी तिच्यासोबत फुल डे राहील, मग मला त्रास कसा होईल? शमिका, पण मी तिथे नसेन तर? मी तुला मिस करेन डॅडा. माझ्या इतकीच लोकांनाही तुझी गरज आहे. मी तुझ्यासाठी एवढं तर ऍडजस्ट करूच शकते. आणि हा माझा माज नाही, रेकॉर्ड आहे. डन. डन. थँक्यू.